समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. ही जी सुरुवात झाली आहे, मला ही अपेक्षाही नव्हती. जेवढे इतके कंटेस्टंट्स आले आणि इतके सुंदर दिसत आहेत, प्रत्येक जण सुंदर दिसतं आणि मला इतकी मी एक्सायटेड आहे की मला आता हा शो सुरू करून छान बघायचं आहे की त्यांचा म्हणजे त्यांचं जे उत्साह त्यांच्यामध्ये, माझ्यामध्ये जे उत्साह आहे तेवढंच त्यांच्यामध्ये, आणि मला त्यांचा तो उत्साह बघायचा आहे. आणि आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. याच्यापुढे पण खूप सारे धमाकेदार सुरुवात होणार आहे आणि आपल्यासारख्या मीडियाची साथ असली तरच आम्ही या स्पर्धकांपर्यंत पोहोचू शकू की ज्यांना खूप साऱ्या लोकांना याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. तर यासाठी आम्हाला आपल्यासारख्या मीडियासाठी आम्ही धन्यवाद देतो की ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. उत्साही वातावरण आहे. ऑफकोर्स मला असं वाटतं स्पर्धा ही खरं तर आपल्या आयुष्याचा, समाजाचा भाग आहे. आपण शाळेत प्रवेश केल्यापासनं ते स्पोर्ट्स असेल, इतर सगळ्याच गोष्टींमध्ये स्पर्धा ही कायम आपल्या आयुष्याचा भाग असते. त्यात अशा काही स्पर्धा असतात ज्यात आपण स्वतःहून भाग घेतो. म्हणजे एखादी सौंदर्य स्पर्धा, पण ही केवळ सौंदर्य स्पर्धा नसून खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्या गुणांना, तुमच्या आत्मविश्वासाला एक भरारी देणारी स्पर्धा आहे. अनेक अशा मुली आहेत जे कदाचित पहिल्यांदाच अशा एखाद्या प्लॅटफॉर्मवरनं स्वतःला रिप्रेझेंट करत आहेत, स्वतःला प्रेझेंट करत आहेत. तर या सगळ्या वातावरणामध्ये मला असं वाटतं की तरुण मुलींना इथे मिस आणि मिसेस अशा दोन्ही स्पर्धा आहेत. सो मिसेस यांना देखील, प्रत्येक मुलीला, गृहिणीला असेल किंवा तरुण मुलीला असेल, एक उत्तम संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. सिद्ध हे जगासाठी नाही तर स्वतःसाठी करण्यासाठी. सुंदर आत्मविश्वास देणारी ही स्पर्धा आहे. सो द ज्युएल 1 पेजंट चे स्मृती एंटरप्राइजेसचे सर्व, स्मृती, आधार या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि अर्थातच स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा. महाराष्ट्रभरात ही स्पर्धा होणार आहे. केवळ नवी मुंबई, पुणे, मुंबई नाही, तर प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठमोठ्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पोहोचावी. आजूबाजूच्या सगळ्या मुलींनी, तरुणींनी, गृहिणींनी येऊन यात भाग घ्यावा आणि स्वतःच्या स्वप्नांना एक नवी भरारी द्यावी. एका स्पर्धेने सगळं बदलत नाही, पण एक नवीन सुरुवात नक्की होते. तर ते पाऊल इथे मुलींचं पडलेलं आहे. त्या एका पावलामुळे, या स्पर्धेमुळे नक्कीच एक उत्तम सुरुवात होईल याची मला खात्री आहे. आणि ही संधी तर मिळाली आहे, पण त्याचं सोनं कसं करायचं हे प्रत्येक स्पर्धकाने करावा अशी मी त्यांना नक्कीच विनंती करेन. कारण संधी सारखी मिळत नसते, ती गमवू नका, त्याचं नक्कीच सोनं करा. एक कलाकाराला एक वेगळा मंच लागतो, एक कुठेतरी भरारी मिळण्यासाठी, कॉन्फिडन्स मिळण्यासाठी, कुठेतरी स्वतःची कला सादर करण्यासाठी एक मंच लागतो. तो मंच अशाच पद्धतीचा मला मिळाला होता. त्यामुळे माझी ही सुरुवात अशाच एका स्पर्धेतून झाली आहे. त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड की काय मनस्थिती असेल आता स्पर्धकांची, पण आय कॅन ऑल्सो अंडरस्टँड की काय पद्धतीने जर वापर केला मंचाचा तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो.